मनवा नाईक दिग्दर्शित पोर बाजार हा चित्रपट लवकरच थिएटर्समध्ये येणार आहे आणि सध्या या चित्रपटाचं एक सुंदर प्रमोशनल सॉन्ग इथे शूट होतं आहे. आपल्यासोबत आहे डिरेक्टर आणि कोरिओग्राफर दोघंही. अगदी हॅट वगैरे घातले, कडकती धूप में जोरदार काम चालू आहे. तर काय सांगाल, कसं चालू आहे? हे चल हवा आने दे नावाचं गाणं आम्ही शूट करतोय आत्ता बीचवरती आणि मस्त उन्हाळा आहे, छान गरम होतं आहे, त्यामुळे आम्ही टोप्या घालणार. पण गाण्याचं थीम पण एकदम कूल, फन, धमाल, कलरफुल असं आहे. त्यामुळे यू कॅन सी मी अँड न्यूजे ऑल पेप्ट अप अँड देअर फॉर द सॉन्ग. अख्खं गाणं कम्प्लीट सगळं उमेश जाधव करतायत. आय एम व्हेरी हॅपी. ॲक्च्युली मनवाचा पहिला फिल्म आहे और पहिल्या चित्रपटामध्ये उत्कृष्ट असं गाणं मला मिळालं आहे आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे स्वप्नील जोशीला सुद्धा तिने कन्व्हिन्स केलं की हे, आणि स्वप्नीलनी सुद्धा ते लगेच गाणं ऐकताच हो म्हणाला. आणि कॉन्सेप्ट मुळात चित्रपटाचा इतका चांगला आहे आणि एक मॅसेज ओरिएंटेड फिल्म आहे, त्यामुळे एक आपला खारीचा वाटा असावा अशा चित्रपटांमध्ये. त्यातली ही मनवाची फिल्म आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि गाण्याचे शब्द चल हवा आने दे असे आहेत आणि व्हेरी ट्रेंडी सॉन्ग. आणि मनवानीच सांगितलं मला, तिला सनबर्न काइंड ऑफ फील पाहिजे ह्या गाण्यामध्ये आणि तिने काही म्हणून बीचवर आम्ही एस्पेशली हे गाणं करतो आहे. सध्या सनबर्न काइंड ऑफ इव्हेंट्स ज्याला म्हणतो ना, की बीचवरती डिस्कोच्या पार्ट्याज होतात आणि ह्या मॉर्निंगपासून सुरू होऊन इव्हिनिंगपर्यंत वगैरे असतात आणि हजारो यंगस्टर्स त्याच्यामध्ये डान्स वगैरे करत असतात. त्याला मग रेव पार्टी पण म्हणतात, पण सध्या ते सनबर्न म्हणून असं ते पॉप्युलर आहे. सो सॉन्ग पण डिमांड करत होतं, थोडासा बीचचा फील होता त्याच्यामध्ये. आणि त्यातले 5 जे कॅरेक्टर्स आहेत ते त्यांच्या आयुष्यात इतकी मस्ती आणि मजा करतायत आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग आणि त्याच्यातून ती पूर्ण चित्रपट मनवानी केला आहे. त्यामुळे हा जो फील आहे सनबर्नचा, की ते यंगस्टर्स आहेत, कॉलेज गोईंग, म्हणजे फर्स्ट इयर ऑफ कॉलेज म्हणतो आपण, 11वी 12वीतली मुलं, आणि ते पहिल्यांदा इथे येतात आणि ते मस्ती करतायत, लाजतायत, नाचूया की नको नाचूया. अँड दॅन स्वप्नील इज सुपरस्टार इज देअर, सो स्वप्नील मेक देम डान्स. मनवा या 5 मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा? ॲक्टिंगच्या बाबतीत ही मुलं कशी? ह्या 5 पैकी 2 मुलं ऑलरेडी चाइल्ड ॲक्टर्स आहेत आणि उरलेले 3 आईवडील, मोस्ट ऑफ देम वडील खूप चांगले ॲक्टर्स आहेत. त्यामुळे या मुलांच्या रक्तात अभिनय आहे. त्याशिवाय आम्ही यांच्याबरोबर एक छोटासा वर्कशॉप फिल्म सुरू व्हायच्या आधी केला होता. त्यामुळे दे आर व्हेरी गुड परफॉर्मर्स आणि आत्ताची जनरेशन इतकी कॉन्फिडंट आहे, तर तो कॉन्फिडन्स आणि तो रॉनेसचं मिक्सचर खूप छान पद्धतीने मिळतं. त्या डान्स बद्दल म्हणशील तर युजे सच अ फॅन्टॅस्टिक डान्सर हिमसेल्फ आणि तो करून घेतो. त्यामुळे आणि ही मुलं या वयात आहेत की त्यांना मोल्ड कराल तसे ते मोल्ड होतात. त्यामुळे जबरदस्त चालू आहे, जोरदार प्रमाणात चालू आहे. आणि मुलांबरोबर काम करायला स्ट्रेस खूप असतो, थोडं जास्ती डिमांडिंग असतं, पण तेवढी जास्ती. तुझी फर्स्ट मूवी आणि तीही लहान मुलांबरोबर म्हटल्यावर? फर्स्ट मूवी जरी असली तरी मी लहान मुलांबरोबर सातत्याने अनेक वर्ष काम करते. म्हणजे माझी आई लहान मुलांबरोबर खूप वर्षांपासून काम करते, त्यामुळे मला माझ्यासाठी नवीन नाही आहे ते. इनफॅक्ट मी असं म्हणेन की मुलांबरोबर काम करणं मला जास्ती सोपं जातं, इतकी वर्ष त्यांच्याबरोबर काम करून. आणि सो इट्स नॉट सो बॅड, इट्स क्वाईट गुड. मजा म्हणजे कसं आहे की ज्या ॲक्टर्सबरोबर मी अनेक फिल्म्स केल्या, म्हणजे मी महेश दादाबरोबर, म्हणजे महेश मांजरेकर यांच्याबरोबर मला वाटतं मी 13-14 फिल्म्स केले असतील, बरेच इव्हेंट्स केले आणि मी आता सत्याबरोबर काम करतो आहे. सो दॅट इज अ डिफरंट एक्साइटमेंट की त्यांची मुलं, अतुलचा मुलगी आहे त्याच्यामध्ये, मनोज जोशीची आहे, मराठ्यांची मुलगी स्वरांगी नाथ आहे, सो आणि अजून एक अनुराग. सो इट्स लाईक एक वारसा पुढे घेऊन जाणारी ही मुलं आहेत आणि ज्यांच्यावर आपण पुणेकेकाळी काम करतो ते अजूनही करतायत आणि त्यांच्याच मुलांबरोबर काम करतो. एक मस्ती आहे आणि लोकांना खूप आवडेल मला वाटतं. ट्रीट आहे. अदर वे पण तू विचार कर की ही सगळी नवीन मुलं आहेत. माझा पहिला फिल्म आणि आम्हाला आमच्याबरोबर एवढे इतके वर्ष एस्टॅब्लिश्ड ए ग्रेड फर्स्ट क्लास बेस्ट ऑफ द लॉट मधली लोक आमच्याबरोबर. उमेश जाधव कोरिओग्राफ करतोय किंवा शैलेंद्र बर्वेने गाणं म्युझिक नकाश गायला आहे. त्यामुळे वी हॅव ए स्टारर टीम. आय थिंक दॅट आय एम व्हेरी लकी विथ दॅट. नक्कीच. आणि मनवा एक आहे की तुझ्या ह्या चित्रपटातून स्टार किड्स मराठीमध्ये एंट्री करायला लागल्यात, तर ते एक ग्लॅमर तुझ्या भोवती आहे, तर त्याच्याशी कसं डील केलंस तू?
नाही, मला वाटतं ही मुलं बाहेर तुम्हाला ग्लॅमरस वाटत आहेत, पण ती इफ यू सी दम ॲट होम ते फारच साधी सरळ ग्राउंडेड खूप वेल ट्रीटेड मुलं आहेत. त्यांना काहीच ॲटिट्यूड मास वगैरे काही नाही आहे. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप छान पद्धतीने आत्तापर्यंत जपून ठेवलं. आता इथून पुढे परवा लॉन्च झाल्यापासून त्यांना एक अंदाज आला आहे की ग्लॅमर काय असतं. पण तरीसुद्धा आमच्याबरोबर ऑन द सेट आय थिंक दे आर व्हेरी गुड आणि आय थिंक दॅट्स अ पार्ट ऑफ दी अपब्रिंगिंग एज वेल. परवाच आणि एका मला वाटतं म्युझिक लॉन्च कुठला किड्स लॉन्च जेव्हा झालं त्याच्यानंतर मी जस्ट चॅनल असं शफल करत असताना मी मध्येच थांबलो की ही कोण 5 मुलं इंटरव्ह्यू देतात मध्येच आणि ते इतके कॉन्फिडेंटली सगळे बोलत होते की दे आर ऑलरेडी मतलब स्टार्स. ती जी म्हणत होते ना आता तो फील मला त्या दिवशी मिळाला आणि म्हटलं अरे क्या बात आहे मैंने का. कारण त्याचं ग्रूमिंग ज्याला म्हणतो ना की पिक्चरमध्ये त्यांना तसं ट्रीटमेंट मिळालं असेल त्यातून त्यांना कॉन्फिडन्स एक निर्माण झालेला आहे आणि मला वाटतं उद्या लोक ही एन्जॉय करतील पोर बाजार. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.